पत्नी यहाँ पे बह गई थी। हाँ। तो आपको सरकार से कुछ मदद मिली क्या? कुछ नहीं कुछ नहीं मदद। कुछ नहीं, यहाँ की नगर सेवक ने कुछ आपको मदद की? कुछ भी नहीं, 1 रुपया नहीं दिया। आप गए थे क्या उनके गया पास? था, क्या वजह खोली तो मैं बोला तो बोली कि हम कितने लोगों को सहायता करेंगे। मैं वहीं पे पेपर ही फाड़ के निकल गया, हमको जान तो नहीं चाहिए पता। आपके पत्नी की बॉडी कहाँ मिली थी? भाईंदर में साहब, भाईंदर भाईंदर खाली वहाँ जाल लगा है। सर यहाँ पे बहुत परेशानी होता है। आओ ना बच्चे नीचे। लोग स्कूल नहीं जा पाते हैं, बीमार रहते, पब्लिक जा नहीं पाता कहीं, ऐसे ही बीमारी में पड़ते रहते, कैसे जाके यहाँ तक पानी रहता है। तो यहाँ के नगर सेविका वगैरह आपको मदद नहीं करते? बहुत मदद, बहुत दौड़े हम लोग, 2-3 साल दौड़े, कैसे दौड़े तो पानी हुआ कैसे। अभी रोड के लिए वही जा रहेंगे ना। जिल्ह्याची प्रमुख समस्या आहे ती समस्या म्हणजे शिक्षण। 8वी नंतर जिल्ह्यामध्ये शाळा नाही आहेत। आज पाहता तर जवळपास 10,000 विद्यार्थी असे आहेत की त्यांना 8वी नंतर शिकणंच नाहीये। त्यामुळे सामने साहेबांच्या माध्यमातून सगळ्यात जास्त काम कोणत्या विषयावर होत आहे तर ते आहे शिक्षण। महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पूर्वेच्या जीवननगर मध्ये। हाच तो एरिया आहे जो पावसामध्ये प्रभावित होतो। या ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचतो आणि इथे जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षी एक महिला आहे ती वाहून गेली होती आणि तिची बॉडी जी आहे, तिचं मृत शरीर जे आहे ते आपल्याला भाईंदरच्या खाडीत भेटलं होतं। आश्चर्याची गोष्ट अशी आहे की अजूनपर्यंत त्या परिवाराला, मृतक परिवाराला सरकारकडनं काहीच मदत झालेली नाही। त्याचबरोबर आज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जिजाऊ संघटनेतर्फे आरोग्य शिबिर सुरू आहे। जाणून घेऊया ज्याची पत्नी या ठिकाणी वाहून गेली होती त्याला खरंच सरकारने काय मदत केली आहे का, महानगरपालिकेने काय मदत केलेली आहे का, इथल्या माजी नगरसेविकेने काय मदत केलेली आहे का? नाम बताइए आपका। योगेंद्र प्रसाद तिवारी। आपकी पत्नी यहाँ पे बह गई थी। हाँ। तो आपको सरकार से कुछ मदद मिली क्या? कुछ नहीं कुछ नहीं मदद, मदद। कुछ नहीं, यहाँ की नगर सेवक ने कुछ आपको मदद की? कुछ भी नहीं, 1 रुपया नहीं दिया सर। आप गए थे क्या उनके गया पास? था। क्या बोली? तो मैं बोला तो बोली कि हम कितने लोगों को सहायता करेंगे। मैं वहीं पे पेपर ही फाड़ के निकल गया, हमको जान तो नहीं चाहिए सहायता। आपके पत्नी की बॉडी कहाँ मिली थी? भाईंदर में साहब, भाईंदर भाईंदर खाली वहाँ जाल लगा है। और महानगर पालिका के किसी अधिकारी से आपने बात की थी क्या? नहीं 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 नहीं, झूठ नहीं बोलता। आपल्या सोबत यावेळेला या ठिकाणच्या ज्या शिक्षिका आहेत त्यांच्या बरोबर आपण बोलण्याचा प्रयत्न करू। मैडम जी, बारिश में यहाँ पे क्या परिस्थिति खड़ी होती है? परिस्थिति बहुत डाउन रहती है सर, कमर के इतना तक पानी रहता है, आने जाने वाले कुछ लोग बह जाते हैं। समस्या इतनी रहती है कि बच्चे पढ़ने नहीं जा पाते हैं। अब थोड़ा सा काम चालू हुआ है। बोल सकते हैं थोड़ा? आप बोले ना। सर यहाँ पे बहुत परेशानी होता है। आओ ना बच्चे नीचे। लोग स्कूल नहीं जा पाते हैं, बीमार रहते, पब्लिक जा नहीं पाता कहीं, ऐसे ही बीमारी में पड़ते रहते, कैसे जाके यहाँ तक पानी रहता है। तो यहाँ के नगर सेविका वगैरह आपको मदद नहीं करते? बहुत मदद, बहुत दौड़े हम लोग, 2-3 साल दौड़े, कैसे दौड़े तो पानी हुआ कैसे। अभी रोड के लिए वही जा रहेंगे ना। मतलब बहुत परेशानी होता है यहाँ पे। परेशानी होता है लेकिन मदद कोई नहीं करता। कोई नहीं करता है। सब यहाँ पे बहुत लोगों की जान भी गई है ना। फिर जान भी गई है ना। जान भी गई है, कितना परेशानी होता है, हालत खराब हो जाता है। हम लोग इधर छोड़ उधर गए रहने के लिए। जाणून घेऊ आपल्या सोबत काही जिजाऊ संघटनेचे या ठिकाणी पदाधिकारी आहेत। दादा, तुम्ही आज या ठिकाणी हे आरोग्य शिबिर राबवलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणची जी परिस्थिती आहे, पावसामध्ये या ठिकाणी लोक प्रभावित होतात, कमरेपर्यंत पाणी येतं, लोकांपर्यंत कोणती मदत पोहोचत नाही। आता तुमची जिजाऊ संघटना प्रत्येक ठिकाणी काम करत असते, असं असताना तुमच्याकडून आता काय मदत होणार? बघा, सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद करतो आणि आज आमच्या सोबत आहेत जिजाऊ बोईसर विधानसभाचे अध्यक्ष आदरणीय नरेशजी धोडी, तसेच आमचे बोईसर विधानसभा संघटक दोघेजी आहेत। आज जिजाऊ संस्था जी काम करत आहे सर, आपल्या जिल्ह्याची प्रमुख समस्या आहे ती समस्या म्हणजे शिक्षण। 8वी नंतर जिल्ह्यामध्ये शाळा नाही आहेत। आज पाहता तर जवळपास 10,000 विद्यार्थी असे आहेत की त्यांना 8वी नंतर शिकणंच नाहीये। त्यामुळे सामने साहेबांच्या माध्यमातून सगळ्यात जास्त काम कोणत्या विषयावर होत आहे तर ते आहे शिक्षण। आज जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आम्ही 8 CBSE बोर्डच्या शाळा मोफत चालवित आहोत। त्याच्या मागचं कारणच ते आहे की या जिल्ह्यामध्ये जी शिक्षणाची समस्या आहे ती दूर झाली पाहिजे। आज आम्ही नालासोपारा विभागामध्ये काम करतोय, त्याचा मागचा मुख्य हेतू आणि मुख्य उद्देश एवढाच आहे की लोकांपर्यंत ती मोफत सेवा पोहोचली पाहिजे। आज जीवननगर नालासोपारामध्ये आम्ही इकडे आहोत। आपण पाहत असाल की सकाळपासून 150च्या वर इकडे पेशंट लोकांचं चेकअप झालेलं आहे। अनेक लाभार्थींना मोफत चष्मे दिलेले आहेत, काही लोकांना मोतीबिंदू सांगितलेले आहे। आम्ही या सगळ्या पेशंटला आमच्या संस्थेच्या ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन जाऊ आणि त्यांचं मोफत ऑपरेशन करून इकडे त्यांना परत आम्ही सुखरूप सोडू। तर आमचा संस्थेचा मुख्य उद्देश आणि सामने साहेबांचा उद्देश इकडे एवढाच आहे की लोकांपर्यंत आपल्या संस्थेचे लाभ पोहोचले पाहिजे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते पावसात वाहून गेलेले आहेत।
काही लोकांच्या तर शरीर सुद्धा मिळालेले आहेत. असं असताना तुम्ही संघटनेतर्फे काय मदत करणार आहे? सरकार दरबारी त्यांच्यासाठी काय कशा प्रकारे मदत करणार? नक्कीच इकडे आल्यावर आम्हाला असे एक गृहस्थ भेटले, आपल्या समोरच आहेत ते. त्यांनी आता तुम्हाला बाईट देखील दिलेली आहे. तर त्यांचं सांगणं आहे का पावसाळ्यामध्ये इकडे पाणी साठलं होतं आणि त्याच्यात त्यांची बायको वाईफ त्यांची वाहून गेलेली आहे. नक्कीच या गोष्ट गंभीर आहे आणि इकडच्या प्रशासनाने त्याच्यावर लक्ष देऊन त्यांना जे त्यांचा मोबदला असेल त्याची पडताळणी करून त्यांना ते मोबदला द्यावा, एवढीच आमची विनंती असेल त्यांना. खरं आहे, कुठे ना कुठेतरी महानगरपालिकेने संगनमत करून कुठे ना कुठेतरी सरकार दरबारी या मृतक परिवाराला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. आपण जर पाहिलं तर सध्या या ठिकाणी जितकी लोक वाहून गेलेले आहेत त्यांच्या परिवाराला अजूनपर्यंत महानगरपालिकेकडून किंवा सरकारकडून काहीच मदत मिळालेली नाहीये. आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापूर्वीच आपण या ठिकाणी आलो होतो, या ठिकाणची बातमी दाखवली होती आणि इतक्या वर्षानंतर कुठे ना कुठेतरी जिजाऊ संघटना आणि काही समाजसेवक एकत्र आल्यामुळे या ठिकाणी आज हा रोडचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गटाराचं काम लवकरच सुरू होणार. परंतु या सगळ्या गोष्टी करताना महानगरपालिका उशीर का करते? या लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या नगरसेविकांना यांनी निवडून दिलं आणि ज्या वेळेला त्यांच्यावरती संकट आलं त्यावेळेला मात्र नगरसेविकांनी आपले हात वरती केले. आता ह्याचं उत्तर काय आहे हे नगरसेविकाच देऊ शकतात. परंतु कुठे ना कुठेतरी या लोकांची जी पावसामध्ये जी अवस्था होते ती सुधारण्यासाठी आता जिजाऊ संघटना पुढे आलेली आहे, काही समाजसेवक पुढे आलेले आहेत. आता हे पाहण्यासारखं ठरेल की जे मृतकचे परिवार आहेत त्यांना कशा प्रकारे ही लोक मदत करतील. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.